झाडं खूप सहनशील असतात. त्यांचं जगणं असह्य झाल्याखेरीज आपलं जमिनीशी असलेलं नातं ते तोडत नाहीत. मुळाच्या एखाद्या का असेना धाग्याच्या पारंबीच्या आधाराने सहाय्याने होता होईल तितकं आपलं उन्मळून पडणं झाडं लांबवतात. झाडं मरण लांबवतात याचं कारण त्यांना जगण्याचा सोस असतो म्हणून नव्हे, पण आपल्यावरती शेकडो पक्ष्यांचे संसार, पांथस्थांची सावली अवलंबून आहे आणि पृथ्वीच्या गर्भातील जीवनरस आकाशातील ढगांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे याची त्यांना जाणीव असते म्हणून. पण जेव्हा सगळंच हाताबाहेर जातं तेव्हा झाडं आपला लढा संपवतात. एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे झाडं प्रायोप्रवेशन करतात आणि मृत्यूस सामोरे जातात. गेल्या 4 दिवसाच्या पावसात एकट्या महानगरी मुंबईत शेकड्यांनी झाडं धारातीर्थी पडली. हा पाऊस झाडांना नवा नाही, त्याच्या सोबतीने येणारा वाराही जुनाच आणि या सगळ्यांच्या एकत्र बरसण्याचा काळही नेहमीचाच. तरीही शेकडो झाडांनी जमिनीशी आपली वर्षानुवर्षांची साथ सोडली आणि यांत्रिकी करवतीन हाती शवविच्छेदनार्थ आपला देह सुपूर्द केला. एकेका झाडाबरोबर मानवी संस्कृतीचा अंश मातीमोल होत असतो. झाडांचं पडणं आसपासच्या निराशाजनक परिस्थितीवरचं त्यांचं भाष्य असतं. म्हणून एका झाडाच्या मरणाची दखल शहाणे गांभीर्यानं घेतात. ते भाग्य येथील झाडांच्या नशिबी नाही. या मातीत झाडांना गांभीर्यानं घेणाऱ्या शहाण्यांची वानवा आहे. परत या मातीतील झाडांचा शाप दुहेरी. एका बाजूनं पायाभूत प्रकल्पांसाठी म्हणून सरकार हवी तितकी झाडं नष्ट करण्यास परवानगी देतं आणि दुसऱ्या बाजूनं कोणा अउद्योगपतीच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सिमेंटला अक्षय्य मागणी राहावी या हेतूनं संपूर्ण देशभर काँक्रिटीकरण हाती घेतं. पहिल्या शापानं येणारं मरण थेट, दुसरा शाप हळूहळू भिनणाऱ्या विषासारखा. मुळं आकसू लागतात. सिमेंट काँक्रीटनं त्यांच्या विस्तारांचा मार्ग रोखलेला असतो आणि खाली जावं अशी ही परिस्थिती नसते. परिणामी जमिनीशी असलेली त्यांची नाळ हळूहळू सुटत जाते. एखाद्या अत्यवस्थ रुग्णानं निर्विकार नजरेनं मरणाकडे डोळे लावून बसावं तशी मग झाडं आपल्या उन्मळण्याची वाट पाहू लागतात. त्यांचं ते मरणाकडे डोळे लावून वाट पाहणं अखेर वाऱ्याला पाहवत नाही. व्हेंटिलेटरची नळी काढण्याची सूचना जवळचे नातलगच डॉक्टरला देतात. त्याप्रमाणे झाडांचा सांगाद्य असलेला वारा झाडांना जीवन देणाऱ्या पावसाच्या साक्षीनेच त्यांना निर्णायक धक्का देतो आणि झाडं ही मरणाने केली सुटका, जगण्यानं छळलं होतं असं म्हणत आपलं आयुष्य संपवतात. गेल्या 3-4 दिवसात पृथ्वीशी असलेलं आपलं नातं संपवणाऱ्या सर्वच झाडांची ही कर्मकहाणी. परंतु ती ऐकून वा वाचून आता कोणालाच तसं काही वाटत नाही. कथित पायाभूत सुविधांच्या उभारणीत बेगाने शादी में अब्दुल्ला दिवानाप्रमाणे उगाचच आनंद बाळगणारे मूढ सामान्यजन एकीकडं आणि दुसरीकडं माध्यमांवरती नियंत्रण असणारे सरकारी लाभार्थी अउद्योगपती यांच्यामध्ये हा समाज विभागलेला. त्यामुळं झाडांच्या मरणावर दुःख व्यक्त करणार तरी कोण आणि केलं तरी ते सांगणार कोण कोणास हा प्रश्न. त्यात झाडं ना मतं देतात, ना मोर्चाला येतात, ना एखाद्या प्रार्थना स्थळाच्या उभारणीचा आनंद ती साजरा करतात. परत झाडं आपली आणि त्यांची अशी विभागणीही करून देत नाहीत. थोडक्यात आपल्या देशास महासत्ता बनवण्यासाठी झाडं तशी निरुपयोगीच आणि तसंही देशाची भगवी पताका फडकवायची म्हणजे हिरव्यास आडवं करणं ओघानंच आलं. झाडं ही हिरवी म्हणून तोडली तर तोडली, पाडली तर पाडली आणि मेली तर मेली. त्यांचं काय एवढं सोयरसूतक बाळगायचं? करोनाच्या काळात लाखोंच्या दडवलेल्या मरणाचे आरोप पचवणारा हा समाज मूक झाडांच्या मरणानं थोडाच हलणार. तेव्हा झाडांचं जे काय व्हायचं ते होईल. त्यांच्या असण्या नसण्याचा विचार सोडून आपण पायाभूतावरती भर देणं योग्य. परंतु त्यातही आपला दाम खोटा. इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. स्वदेशीचा मळवट भरून त्या साहेबाच्या खुणा आपण आज पुसू पाहतो, पण त्या पुसता पुसल्या जात नाहीत. हे बोरघाटाचंच पहा. कोणतंही तंत्रज्ञान नाही, खणण्या बांधण्याची यंत्रसामुग्री नाही आणि समोर एखादं प्रारूपही नाही. तरीही साहेबानं 1830च्या आसपास मुंबई पुण्याला बोरघाटातील आडवाटेनं जोडलं. त्यानंतर 30 वर्षांनी या मार्गावर रेल्वेसुद्धा चालवून दाखवली. त्याला आता 200 वर्ष पूर्ण होतील.
परंतु त्या मार्गाचा एक टवकाही अजून उडालेला नाही. स्वातंत्र्याची पहाट उगवण्यास 7 वर्ष असताना फक्त मुंबईतील नव्हे तर देशातही कौतुकाचा विषय ठरलेला राणीचा कंठहार म्हणजेच मरीन ड्राईव्ह साहेबांना बांधला. जोपर्यंत त्यास नेटिवांचा हात लागलेला नव्हता तोपर्यंत, म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत हा रस्ता पूर्वी इतकाच गुळगुळीत होता. त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे डोहाळे नेटिवांस लागले आणि कुणा अउद्योगपतीचं सिमेंट खपावं म्हणून देशभर कॉन्क्रिटीकरणाची लाटच आली. कॉन्क्रिटीकरणानं रस्त्यास खड्डे पडत नाही असा या मंडळींचा दावा. तो खरा असूच शकत नाही, कारण रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत, ते बुजवण्याची कंत्राटं वारंवार देता आली नाहीत, तर या सत्ताधाऱ्यांची दुकानं चालणार कशी? चांगले रस्ते हे कंत्राटदार आणि सत्ताधीश यांच्यासाठी वाईटच असतात. तेव्हा रस्ते बांधताना ते चांगले राहणार नाहीत याची पुरेशी तजवीज आपल्याकडे केली जाते. त्यानुसार घडतं आणि नवनवीन कंत्राट देत सत्ताधीश सौख्यभरे अनंतकाळ नांदू शकतात. याचा अर्थ आपली समस्या दुहेरी आहे. पहिला भाग आहे तो प्रकल्पांच्या वाढत्या खर्चांचा. कंत्राटदार संघटनेनंच केलेल्या आरोपानुसार प्रकल्प खर्चापेक्षा कित्येक पट अधिक रकमेच्या निविदा त्यांना भराव्या लागतात. वरची रक्कम अनेकांचे हात टेबलाखालून ओले करण्यात खर्च होते. ते ओले केल्यावरती कंत्राटदारांची बिलं मंजुरी होतातच असे नाही, त्यासाठी सुद्धा त्यांना काही देवाणघेवाण आणखीन करावीच लागते. हे सगळं जेव्हा हाताबाहेर जातं तेव्हा आम्हाला मंत्रालयात पैसे पोहोचवावे लागतात अशी जाहीर आरोळी ठोकण्याची गरज या कंत्राटदारांना वाटू लागते. त्यामुळं चोरीचा मामला हळूहळू बोंबला असा उभयतांमध्ये इतके दिवस राजरोसपणे पाळला जात असलेला करार मोडून जाहीर रडगाणे गाण्याची वेळ त्यांच्यावरती आली. समस्येचा दुसरा भाग हा. प्रकल्पाचा खर्च अधिक आणि दर्जाही सुमार. संबंधितांच्या दृष्टीची झेप 5 वर्षांच्या पलीकडे जात नाही. जे काय करायचंय कमवायचंय त्या या 5 वर्षांमध्ये. त्यामुळं मिळेल त्यावरती हात मारणं इतकंच काय ते लक्ष. त्याची पूर्तता करताना दर्जा माणसांचे जीव जातील इतका हीन असला तरी फिकीर इथे कोणाला? कोणत्या भ्रष्टाचारावरून आपल्याकडे कधी कुणाला शासन झालं आहे की विद्यमान संबंधितांनी शिक्षेच्या भीतीपोटी कमाई थांबवावी आणि एकदा का मतदारांना आपण त्यांचे आहोत हा विश्वास दिला की झालं? नागरिक उदार अंतकरणाने दर्जा वगैरेकडे कानाडोळा करतात, मग ते बांधकाम मिसिंग लिंकचं असो किंवा एखाद्या ऐतिहासिक धर्मस्थळाचं. भ्रष्टाचार हा दोन्हींचाही गाभा. सबब माणसं झाडं पडून, उघड्या गटारात पडून, पूल वाहून गेल्यामुळे, दरडी कोसळल्यामुळे, निकृष्ट कामामुळे अशा कशानेही मरोत. कशाने काही फरक पडणार नाही, कारण मिसिंग फक्त लिंक नाही, बरंच काही झालेलं आहे.